हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीमध्ये अखेर 4 जागांवर अंतिम तोडगा निघाला। ठाणे, कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना लढणार, तर पालघरची जागा भाजपकडे, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित, तर ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभा भाजप लढवणार, भाजपकडून प्रचाराचा नारळ फोडला। शिवसेनेला कल्याणच्या ऐवजी ठाण्याची जागा देण्याचा भाजपचा मानस, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांचा दावा। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकरांच्या नावाची चाचपणी, रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत उमेदवारीबाबत चर्चा। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंचं नाव निश्चित, लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार। सूर्य चंद्र आहे तोपर्यंत कोणी मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याची बेताल वक्तव्य, अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। महादेव जानकरांसाठी राजेश विटेकरला थांबायला सांगितलं, 6 महिन्यात राजेशला विधिमंडळाचा सदस्य करणार, परभणीतील सभेमध्ये अजित पवारांचं आश्वासन। परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून रासपच्या महादेव जानकरांचा अर्ज दाखल, जानकर विरुद्ध ठाकरे गटाच्या संजय जाधवांचा सामना, महायुतीच्या सभेतून जानकरांचं शक्ती प्रदर्शन। कर थकबाकी प्रकरणामध्ये काँग्रेसला मोठा दिलासा, लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण। 10 वर्षात बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक मोठे बदल, मात्र हा फक्त ट्रेलर, देशाला अजून पुढे घेऊन जाणार, आरबीआयच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। सरकारच्या पैशांवर मोदींचे दौरे हे आचारसंहितेचं उल्लंघन, आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठी आहे का, संजय राऊतांचा सवाल। आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स भिडणार, मुंबईतील वानखेडे मैदानावर रात्री 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।